योग्या कोणी. पण ज्या देवाला तुकोबाने डोक्यावर घेतलं आणि म्हणतात कोणी देव घ्या, कोणी देव घ्या, द्विरुक्ती आहे. द्विरुक्ती प्रत्येक एक कडवं जर सोडलं तर चारही कडव्याच्या मध्ये द्विरुक्ती वापरलेली आहे तुकोबारायांनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव न लगे, देव न लगे, देव मंदला, देव मंदला, देव घ्या फुका, देव घ्या फुका. चारही कडव्याच्या मध्ये पूर्वार्धाच्या मध्ये द्विरुक्ती आहे. आणि देव हा शब्द पूर्ण अभंगाच्या मध्ये 9 वेळा आलेला आहे. म्हणजे किती महत्वाचा शब्द असेल, किती महत्व असेल याला. वास्तविक शास्त्राच्या मध्ये द्विरुक्ती हा दोष सांगितलेला आहे. डबल डबल बोलणे याला दोष म्हटलेला आहे. पण एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर महत्वाची असेल तर सहजच त्याचा डबल उच्चार होतो. एक माणूस रस्त्याने चालला, पूर्ण अंधार नाही, पूर्ण उजेड नाही, आणि अशा अवस्थेच्या मध्ये संधी कालाच्या मध्ये तो रस्त्याने चालला, भला मोठा दिसला 5 फुटाचा. त्याच्या मुखातून काय उद्गार निघाले? बाप्पा बाप्पा. द्विरुक्ती झाली त्यांनी, डबल. गीतेचं महत्व सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, जो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी, बाप बाप ग्रंथ गीता. म्हणजे गीतेचं महत्व सांगत असताना बाप बाप 2 वेळा शब्द वापरला. संतांचं वर्णन करत असताना निळोबरायाने सुद्धा तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, त्याप्रमाणे इथे सुद्धा तुकोबराय द्विरुक्ती वापरतात. एखादी महत्वाची गोष्ट जर सांगायची असेल तर ती डबल उच्चारली तर त्याचा दोष लागत नसतो. म्हणून तुकोबराय इथे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. पण ज्या देवाला घ्या म्हणतात तो देव कोणता आहे? कारण जगामध्ये देवाचे अनेक प्रकार आहेत. काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, आणि काही असलेले देव आहेत. वास्तविक जर विचार केला तर 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरवरे, 33 कोटी देव आहेत. आणि 33 कोटी देवाच्या बायका. एवढे मोठे देव वास्तविक हे कोटी केलेली आहे म्हणा. एकाने देवाच्या जवळ 33 कोटी देवांना प्रार्थना केली, हे भगवंता, हे 33 कोटी देवांनो, मला गाडी नको, मला घोडी नको, मला बाकी काहीही नको, फक्त तुम्ही जे 33 कोटी देव आहात ना, सर्वां मिळून फक्त मला 1-1 रुपया द्या. विठ्ठल विठ्ठल. समजणे वाले को इशारा काफी आहे. झालेले देव आहे, काही केलेले देव आहे, आणि असलेला देव आहे. केलेले देव सांगू का तुम्हाला? सीतादेवी असते ना, सीतादेवी. आता तर कापसबुल म्हणजे बुलंगवाडीवर आले समजा आता. पण ज्या वेळेला दसरा दिवाळीच्या वेळेला सीतादेवी असते की नाही, बाईच्या डोक्यावर घागर असते, म्हणजे पाणी असते, भरणं असते, शिदोरी असते. 5 वर्षाचं पोरगं रस्त्याने हात धरून चाललेली असते. आणि शेतामध्ये गेल्यानंतर त्या पराठीला, या पराठीला, त्या पराठीला धागा बांधतात, आणि तिथे त्या सीतादेवीची काय करतात? पूजा करतात. मग रस्त्याने जात असताना जर एखादा चांगला गोल गुटूक देव दिसला, दगड दिसला, तर ती बाई काय म्हणते? वाकता येत नाही, कारण भरणं आहे डोक्यावर पाण्याचं. वाकली तर पाणी सांडन, भरणं पडन. म्हणून ती बाई रस्त्याने चालता चालता ठोकर मारते. बाबू हा घे देव. सीतादेवीची गोष्ट सांगून राहिली. ठोकर मारते आणि म्हणते बाबू हा देव उचल. ठोकर मारल्यानंतर त्याला देव करते ते. हे केलेले देव आहेत. शेंदरी हेंदारी शेंदरी हेंदारी
होते खेते आपुल्या पोटाची रडते. अरे जे स्वतःचं पोट भरण्याकरता रडतात आणि भक्ताला खायला मागतात तो काय देव आहे का हो? मग असा देव घेतला का तुकोबारायाने? हा देव घेतलेला नाही, हे केलेले देव आहे. शेंदूर लावून त्या कुठं देवपाटी वगैरे असली ना, मग त्या माता मायजवळ जातात लोक शेंदूर वगैरे घेऊन. ते देवपाटी असते, त्याच्यात दिवा असते, घेऊन जातात. मग त्या माता मायला शेंद्रानं सारवतात. आता हात भरलेला असतो, मग तिथे एखादा दगड असतो, त्या दगडाला पुसतात, म्हणजे तिसरा देव तयार झाला. पहिले दोनच असतात, मग झाला तिसरा देव. आलेले देव आहे. कारण ब्रह्मदेव कोण होतो? का शत एक जन्म, जो जन्मोनी करी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्मा आणूनोय, का शतमक संपत्ती स्वर्गीची. अर्थात जो 100 यज्ञ जीवनाच्या मध्ये करतो तो इंद्र होतो. ब्राह्मण कुळाच्या मध्ये 100 जन्म घेऊन जो ब्रह्मकर्म करतो तो ब्रह्मदेव होतो. म्हणजे हे झालेले देव आहे. सत्कर्म करून हे झालेले देव आहेत. परंतु तुकोबारा यांनी ज्या देवाला घेतलं तो देव म्हणजे काही सामान्य नाही. जो या देवात आहे देव, बढिया माझा पंढरीराम, बढिया माझा पंढरीराम. महतो महियान आहे ना, असा जो जगाचा नियंता परमात्मा आहे त्या देवाला डोक्यावर घेतलं. घ्या हो देव, अहो देव घ्या, देव घ्या. समाजाला आर्त हाक मारली, कळकळ आहे संतांच्या मनामध्ये. अरे हा समाज दुःखी आहे आणि देवाला यांनी घेतल्याशिवाय हे सुखी होऊ शकत नाही. कारण देव एक सुखी आहे या जगाच्या मध्ये. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सर्व सुखाचे आगोर. बाप रखुमा सर्व सुखाचे आगोर, म्हणे नरहरी सर्व सुखाचे आगोर. जनी म्हणे सर्व सुखाचे आगर, तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचा आगर असलेला परमा. आगर कशाला म्हणतात हो? जिथे एकच एक वस्तू विपुल प्रमाणाच्या मध्ये असते, नाही का नाही? जसं विद्यालय, भोजनालय वगैरे हे त्यातलेच प्रकार आहेत. तर जिथे भरपूर एकच एक वस्तू विपुल प्रमाणाच्या मध्ये असते त्याला काय म्हणतात? आलय म्हणा किंवा अशा प्रकारचं. तर त्या ठिकाणी तुकोबारायांच्या बाबतीत जर विचार केला तर हा परमात्मा जो आहे हा सुखाचा आगर आहे. म्हणजे भरपूर सुख त्या परमात्म्याच्या जवळ आहे. पण समाज असा उलट्या खोपडीचा आहे आणि तो समाज म्हणायला लागला, तुकोबा अरे तुमचा देव असन पण आम्हाला तुमच्या देवाची गरज. देवन देवन